मुंबईला मुसळधार पावसानं झोडपून काढले आणि दादर, किंग सर्कल आणि गांधी मार्केट परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। रस्त्यांवरती सध्या गुडघाभर पाणी बघायला मिळतंय, त्यामुळे वाहतुकीला सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात फटका बसतोय आणि अशाच प्रकारे पाऊस सुरू राहिल्यास आणखीन पाणी साठण्याची भीती व्यक्त केली जाते। बरेचसे लोक महिला आहेत, वयस्कर लोक इथून ये जा करतात, त्यांना जाण्यासाठी खूप अडथळा होतोय। मोठ्या मोठ्या गाड्या, हा मेन रोड आहे, लहान मुलं पण आहेत शाळेमधील, त्यांना खूप त्रास होतो पाण्यासाठी। महानगरपालिकेकडून यावरती उपाययोजना करायला पाहिजे। हां महानगरपालिका करणार आहे, प्रयत्न चालूच आहेत, होईल त्यांचे पण प्रयत्न चालू आहे, पण पावसाचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळं 21 तारखेपर्यंत पण पाऊस जास्त सांगितलेला आहे। आता निसर्गाच्या पुढे काही नाही आहे, पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही आहे, लोकांना त्रास होतो आहे। आता शेवटी कसं आहे, निसर्ग आहे, पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे पाणी जास्त पडते, त्याच्यामुळे लोकांना थोडासा त्रास सहन करावा लागणार। त्या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। स्नेहा, सध्याची काय परिस्थिती बघायला मिळते? मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी खरं तर पाणी कालपासून साठायला सुरुवात झाली आहे। रात्री थोडा पाऊस कमी आला, मात्र परत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। नक्कीच आपण पाहिलं तर किंग सर्कल या परिसरामध्ये अजूनही जसं पाणी अगोदर आपण पाहिलेलं होतं तसंच पाणी आहे। पाण्याची पातळी मात्र कमी झालेली पाहायला मिळत नाहीये। या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर बऱ्याच गाड्या देखील बंद पडत आहेत आणि इतर लोक या गाड्यांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करताना दिसतात। तसंच इतर लोक जे रहिवासी असतील किंवा बाकी लोक ज्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आहे ते देखील याच पाण्यातून मार्ग काढत आपल्याला निश्चित अशा ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळते। तसंच जर आपण पाहिलं तर याच भागामध्ये पंपिंग मशीन देखील बसवलेले आहेत। पंपिंग मशीनची गाडीचं चाक देखील या पाण्याखाली गेलेलं आहे, म्हणजे इतकं पाणी या भागामध्ये भरलेलं आहे, परंतु पाणी काही कमी होताना मात्र दिसत नाहीये। दरवर्षी सांगितलं जातं पंपिंग मशीनच्या साह्याने हे जे पाणी आहे मुंबईतलं त्याचा निचरा होईल आणि पाणी जे भरतं तिकडचं लवकरात लवकर पाणी कमी होईल, परंतु तशी परिस्थिती आपल्याला काही पाहायला मिळत नाहीये। आता देखील जर पाहिलं आपण बस देखील मोठ्या मोठ्या बसेस ज्या BST बस आहेत त्या देखील याच पाण्यातून वाट काढत आपल्याला निश्चित अशा ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळत आहेत, परंतु खरंच कसरत यामध्ये होत आहे, कारण बऱ्याच गाड्या बंद पडत आहेत। तसं ट्रॅफिक देखील याच मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होत असतं, कारण एकंदरीत आपण पाहिलं तर रेड अलर्ट ज्याप्रमाणे हवामान खात्याकडून सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच पुढील काही तास देखील आणखी महत्त्वाचे समजले जात आहेत, कारण आत्ता देखील इतकं पाणी साचलेलं आहे या परिसरामध्ये आणि पाणी मात्र कमी होत नाहीये। पाऊस सततचा पडतोय, मध्येच पावसाचा जोर आणखी वाढतोय तर काही वेळानंतर कमी होतोय, परंतु पाऊस सतत पडतोय, त्यामुळे इथली परिस्थिती जी आता आपण पाहतोय ती ढोपरा इतकं पाणी भरलेलं आहे आणि आणखी पाणी भरण्याची शक्यता आहे, कारण पाऊस मात्र जराही थांबलेला आपल्याला पाहायला मिळत नाही। आपण BSTच्या बसेस पाहतो, याच पाण्यातून मार्ग काढत या BSTच्या बसेसना देखील जावं लागतंय विविध ठिकाणी। BSTच्या बस, ST बसेस याच मार्गातून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्नेहा, खरं तर ऑफिसला जाण्याची वेळ आहे, 10-10:30ची वेळ, मोठ्या प्रमाणात गर्दी असते। अशा वेळेला कशा पद्धतीने काळजी घेतली जाते प्रशासनाकडून, कोणताही अपघात घडू नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून? नक्कीच ही खरं तर ऑफिसला जायची वेळ आहे, सकाळपासून या भागामध्ये पाणी भरलेलं आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मात्र हाल होत आहेत, त्यांना ऑफिसला पोहोचण्यासाठी देखील विलंब होते आणि हे जे पाणी भरलेलं आहे याच पाण्यातून वाट काढत कर्मचाऱ्यांना ऑफिसला जावं लागतं, त्यामुळे नक्कीच त्यांची दैना होते। तसंच आपण जर या भागात पाहिलं तर पोलीस प्रशासनाकडून देखील खबरदारी घेण्यात येते, वाहनांना योग्य मार्ग त्यांना दाखवण्यात येते की तुम्ही याच मार्गाने गाडी चालवा, कारण आपण जर पाहिलं तर पूर्ण परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे कुठेही कोणताही गैरप्रकार घडू नये, अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून, नागरिकांची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांकडून देखील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। निश्चितच स्नेहा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मुसळधार पावसामुळे मुंब्रा परिसर हा जलमय झाला आणि मुंब्र्यातील रस्त्यांना आता नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय आणि घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। मुंब्रा परिसरात सुद्धा रात्रभरात बराच पाऊस झालेला आणि सगळं पाणी साठवून आता रस्त्यावरती आलं आणि अनेकांच्या घरामध्ये सुद्धा गेलेलं आहे। तर मुंबईतल्या अनेक भागात आज सुद्धा पाणी साचलेलं आहे। चेंबूर असेल किंवा खार परिसर या ठिकाणी पाणी साचलंय, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। सकाळी 9 वाजताची आपण दृश्य बघतोय। खरं तर रस्ता एका नदी आहे असा प्रश्न पडावा अशी दृश्य समोर येतात आणि यातूनच अनेकांना वाट काढत जावं लागतंय। मोठ्या प्रमाणात
पाणी साठल्यामुळे वाहनांना सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. अनेक वाहनं बंद पडताना दिसत आहेत. एकीकडे चेंबूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलं, तर तिकडे खारमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे. वाहतूक जी आहे ती काही अंशी धीम्या गतीने सध्या सुरू असलेली आपल्याला बघायला मिळते. एकीकडे रेल्वे वाहतुकीवर पण परिणाम झाला आहे आणि ज्यांना रस्त्याच्या माध्यमातून जायचं त्यांना सुद्धा अडचणींचा सामना करावा लागतो, कारण अनेक रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत. या सगळ्यामध्ये अनेक गाड्यांमध्ये पाणी जात आहे, त्यामुळे गाड्या सुद्धा बंद पडताना दिसत आहेत. मंगळवारचा दिवस, कार्यालयात जाण्याची वेळ 10 ते 10:30ची वेळ, मोठी गर्दी असते. मात्र आज जर हे रस्ते आपण बघितले तर शुकशुकाट बघायला मिळतोय. अनेक गाड्या ज्या आहेत त्या बंद पडताना दिसत आहेत आणि असंच धक्का मारत इकडनं जावं लागतंय. तर मुंबईतल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचले आणि विक्रोळी कांजूरमार्ग भांडूप परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे. तर पश्चिम उपनगरातील वांद्रे खार परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे. संपूर्ण मुंबईमध्येच अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. रात्रभरात बराच पाऊस झालेला आहे आणि हे सगळं पाणी तर रस्त्यांवरती साठलेलं बघायला मिळते. एकीकडे मुसळधार पाऊस आणि या रस्त्यांवरती साठलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा सुद्धा मोठ्या प्रमाणात खोळंबा होताना दिसतोय. विक्रोळी परिसरात पाणी साठलंय आणि इकडे वांद्रे परिसरात सुद्धा तशीच परिस्थिती. या सगळ्या मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे. मुंबईतल्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे चुनाभट्टी भागात सुद्धा पाणी साचलेलं आहे. चुनाभट्टी भागातली सगळी दृश्य समोर येत आहेत. रस्ता कुठे आहे नेमका असा प्रश्न पडावा अशी दृश्य समोर येत आहेत, कारण जिकडे बघू तिकडे मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि यातूनच वाट काढत आपल्याला सगळे लोक जाताना दिसत आहेत. अनेक गाड्या बंद पडत आहेत आणि या गाड्यांना धक्के मारत इकडनं बाहेर काढावं लागतंय. दरम्यान ठाण्यात सध्या मुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे रस्त्यांवरती पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मात्र सुदैवाने सध्या मुसळधार पावसात सुद्धा रेल्वेला कोणताही फटका बसलेला नाहीये. तर पावसाच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर करण्यात आल्यामुळे लोकलला तुलनेनं गर्दी कमी आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरती सध्या तुरळक गर्दी आहे. दरम्यान ठाण्यातील वंदना टॉकीज जवळ कमरेएवढं पाणी भरलेलं आहे. दुचाकी आणि लहान गाड्यांना या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. अनेक गाड्या आपण बघतोय बंद पडतायत. वाहतुकीला मोठ्या प्रमाणात त्रास होतोय, खोळंबा होतोय. ज्या लहान गाड्या आहेत किंवा दुचाकी आहेत त्या वाहनांना या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. ठाण्यातील वंदना परिसर सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे. सकाळी साधारण 8:30ची आपण दृश्य बघतोय. अजून सुद्धा तशीच परिस्थिती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ठाण्यातील वंदना टॉकीज भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. मलंगडाची नदी दुथडी भरून वाहायला सुरुवात झालेली आणि पहाटेपासूनच पावसाचा जोर पुन्हा वाढलेला आहे. नागरिकांना सध्या सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. आपण बघतो पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान पद्धतीने बघायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढलेली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मलंगडाची नदी जी आहे ती दुथडी भरून वाहताना आपल्याला सध्या दृश्यांमध्ये बघायला मिळते. कल्याणमधली आपण दृश्य बघतोय. मलंगडाची नदी दुथडी भरून आता वाहते. पाण्याची पातळी चांगलीच वाढलेली दिसते. नदी जी आहे ती पात्र सोडून बाहेर आलेली आपल्याला बघायला मिळते. अजून असाच जर पाऊस पडत राहिला तर पाण्याची पातळी वाढण्याची भीती आहे. आजूबाजूला पाणी पसरण्याची भीती आहे. त्यामुळे आजूबाजूला जे नागरिक आहेत त्यांना सुद्धा सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे. सुरक्षित स्थळी थांबण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे. गरज नसेल तर घरातून बाहेर पडू नका असं सुद्धा सांगण्यात आलंय. शाळांना आणि महाविद्यालयांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी ही अजून सुद्धा आपल्याला वाढताना बघायला मिळते. इकडे ठाणे जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय. शिळफाटा इथल्या शिळदिवा मार्गावर पाणी साचलंय. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालेला आहे आणि दिव्यात सुद्धा मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. हे दोन दृश्य समोर येत आहेत. शिळफाटा दिवा रोडवरती पाणी साठलेलं आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. दरम्यान डोंबिवलीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. या आणि सततच्या पावसामुळे या ठिकाणी सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे.